तर आज आपण आहे महाराष्ट्रातील वाईमधील धोम डॅम मध्ये. अरे जिथे बदक सुद्धा आहेत. अशा टायमाला मी पोहोचलो ना, ते गावचं सौंदर्य मला बघायला भेटते. एंट्री गेल्या गेल्या नारळ बिरळ टाकले, पहिलं डेड बॉडी सारखंच वाटलं मला. धुके पडलेत उन्हाळ्यामध्ये, म्हणजे काय चेष्टा आहे का. मस्त गुलाबी गुलाबी क्लायमेट झालं. काय एक्साइटमेंट आहे ना, एक्साइटमेंट खूप आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे राज ज्ञानदेव जंगम आणि तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहे धोम डॅम, आणि धोम डॅमची तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन बघायला भेटणार आहे. सो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा आणि आजचा ब्लॉग मस्त एन्जॉय करा. आणि मी माझी कॉफी एन्जॉय करतो. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. 3:40 झालेले आहेत आणि आपला प्रवास सुरू झालेला आहे. तर तुम्हाला माहिती आहे कुठं चाललो आपण चाललोय धोम डॅमला. मस्त थंडगार हवा सुटली आहे. काल तर एवढा जबरदस्त पाऊस झालाय, मला तर वाटलेलं काय होतंय काय माहिती. पण आपली जिद्द, डेडिकेशन ब्लॉगिंगसाठी कमी नाही होणार. पाऊस पडला तरी आपण भिजत जाऊ. उन्हाळा असला म्हणून काय झालं, उन्हाळ्यात पाऊस पडतोय. या अजब गजब क्लायमेट हो गया. आता आपण वाकडला चाललोय. पहिलं रवी भाऊ तिथे वाट बघतात माझी. अजून त्यांचा फोन आला नाही, म्हणजे अजून पोचले नाही आहेत ते. वा, मस्त डेकोरेशन केलं आहे, क्या बात आहे. हनुमान मंदिर, वा 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 मस्त. सो गया ये जहा, सो गया आसमां. हे गाणं अचानक का आठवलं माहिती आहे? 2 दिवसापूर्वी मी या गाण्यावरती स्टोरी टाकलेली. 2.5 तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. मॅपवरती लोकेशन टाकलं आहे, पण धोम डॅमला ज्या स्पॉटवरती चाललेलो आहे तो स्पॉट कोणता आहे ना, त्याचं एक्झॅक्ट लोकेशन मी तिकडे गेल्यावरती तुम्हाला सांगेल. या व्लॉगमध्ये माझ्यासोबत तुम्ही राहा, मग तुम्हाला मस्त नजारे, कसा रूट आहे, सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला बघायला भेटतील. मी घरून निघालो, बापरे, चौकात चौकात टोळी कुत्र्यांची. 10-12 कुत्री माझ्या मागं लागली होती. मी कॅमेरा बंद केला, नुसती कुत्री माझ्या मागं लागली. तसं काय चोरच आहे मी. म्हटलं भाई 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 लोकल आहे, लोकल आहे भाई भाई लोकल आहे. मग तेव्हा त्यांनी मला जाऊ दिलं. चला तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा, बता रहे हैं हम. ये इतना रिस्क लेके हम व्लॉगिंग को जाते हैं यार. सबस्क्राईब करा, सबस्क्राईब. फक्त सबस्क्राईब पण करू नका, व्लॉग पण बघा. मस्त लाईट लावल्यात, मस्त. गोदडी बिदडी देऊ का झोपायला? चौकात झोपलाय. या क्या बात आहे. आमचे रायडर आलेले आहेत. फुल पॅकिंग बिकिंग केली आहे पावसाची. गुड मॉर्निंग. चलो निघू आपण. ती बॅग निघत होती रवी भाऊंची, ती पॅक करून घेतली. चलो चलो. काय काय रायडर्स निघाले आहेत राईडला एवढं पहाटे पहाटे. वा वा वा, छान वाटलं बघून. हा जो टाईम आहे ना, तो साखर झोपेचा आहे. सगळेजण मस्त गोड झोपेमध्ये असतात आणि आपण निघालोय राईडला. आमचे अजून एक मित्र आहेत, ते नवले ब्रिजला आम्हाला भेटणार आहे. सो आज आम्ही राईडला मस्त 3 जण चाललो आहे. आपल्याला ना सनराईज बघायचं आहे, त्यामुळे आपण एवढ्या लवकर निघालो आहे. आय विश की आम्ही वेळेत पोचू, तर एवढी धावपळ केल्याचं सार्थक होईल. महाराष्ट्रातली पँगॉक लेक म्हणून फेमस झालेलं स्पॉट आहे आणि इन्स्टावरती व्हायरल आहे. तर विचार केला आपण तिकडे जाऊ, आणि छान वाटत होतं मला व्हिडिओमध्ये बघून. सो विचार केला की तुम्हालाही घेऊन जाऊ. आणि पुण्यापासून खूप जवळ आहे, 2.5 तासाच्या अंतरावरती आहे, म्हणून विचार केला आपण जाऊ, तुम्हाला नजारे दाखवू तिकडचे. सो आजचा वेदर क्लिअर आहे, पण एक गंमत सांगतो. मी फक्त माझ्या एरियातला वेदर चेक केला, ज्या लोकेशनला चालू आहे तिकडचा केलाच नाही. बाईकमध्ये थोडे मॉडिफिकेशन केलेत, थोडं सीटला फोमिंग केलं आहे, एक्स्ट्रा कुशनिंग केलं आहे. सो आत्ता मला कळेल की या राईडमध्ये कसा एक्सपिरियन्स येईल. अजून एक मेजर काम म्हणजे बाईकमध्ये कॉन्सेप्ट पूर्ण गेला होता, रस्ट पकडलं होतं, ते पण चेंज केलं. सो माझी आता बाईक पूर्ण एकदम रेडी झाली आता लॉंग रूटला. किधर भी जाओ, किधर भी बोलो, किधर भी. पत्ता बोल, पत्ता बोल.
किधर जाने का पत्ता बोल. मग मी मस्त कुठे कुठे फिरेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये बघायला भेटेल. मी नाही सांगणार, ब्लॉग बघा. शाबाश बेटा, बहुत बढ़िया. चांदनी चौक टू चायना. चांदनी चौकात आहे आणि या बाजूला आहे ना इराणी कॅफे. तिथून व्ह्यू खूप छान येतो. आपण एकदा येऊ या इराणी कॅफेमध्ये. मी तर मस्त कॉफीने एक प्रोटीन बार खाऊन आलो आहे. म्हटलं आधीमध्ये कुठे थांबायला नको, डायरेक्ट डेस्टिनीवरती जाऊ. हां हो का, इराणी कॅफे चालू आहे वाटतं. वा, कितीला चालू होतं काय माहिती. कधीतरी नाईट आऊटला येऊ जर नाईटला चालू असेल तर. गुड मॉर्निंग. झालं, लेट झालं वाटतं. नाही ठीक आहे, काय विषय नाही. तर आजच्या राईडला आम्ही तिघंजण निघालो आहे भटकंती करायला. सो आपलं टार्गेट असं आहे की आपल्याला आहे ना सनराईज बघायचं आहे धोम डॅमचं. सो त्यामुळे आपण एवढी मेहनत करतो आहे. पहाटे लवकर उठून चाललो आहे. पहाटे कायचं 2ला उठलो आहे मी, रात्री 12ला झोपून. म्हणजे झोप अजिबात झालेली नाही आहे. पण एक एक्साइटमेंट आहे ना, एक्साइटमेंट खूप आहे. हो भाई साहब, ह्यानी तर टॉवरच बनवलं आहे डायरेक्ट. ह्याला ओव्हरटेक टाका बाबा. ट्रकवर विश्वास नाही आहे आपला, चाले कधी पण पलटतात. वा वा वा, क्या बात है तेनार. पहिलं डेड बॉडी सारखंच वाटलं मला. ओव्हरनाईट राईड करायची मला एकदा, फुल नाईट मस्त राईड करायची. करू आपण. तुम्ही पण मला सजेस्ट करा की मी कुठे ओव्हरनाईट राईडला जाऊ शकतो. हार्ले यू बुसा सेकंड जेन. पाऊस पडलाय ना त्यामुळे क्लाइमेट है एकदम चिल रिलैक्स. ये ऐसा क्लाइमेट मांगता है आपने को राइड करने के लिए, बहुत अच्छा लगता है. तिथे बॅक साईडला श्रीराम वडापाव सेंटर गेलं. आपण आपल्या राईडचं जी ॲनिव्हर्सरी होती 5th, त्या टायमाला आलो होतो. तर आपण थांबलो होतो श्रीराम वडापाव. आता जस्ट तिथे पाहिलं मी. खंबाटकी घाट सुरू झाली आता. अजून आपल्याला 50 मिनिट आहे ट्रॅव्हलिंग. घाटेतून राईड करायला पण छान वाटतं आणि ही घाट पण छान आहे. छोटीशीच आहे. छोट्या छोट्या लाईट्स दिसत आहेत का, त्या छोट्या छोट्या लाईट्स आहेत, पण त्या मोठे मोठे ट्रक्स आहेत. पूर्ण पुणे सिटी दिसते आपल्याला. पी टाउन बेबी. घाट उतरून आलो ना की या बाजूला खूप सारे हॉटेल्स आहेत. या बाजूला आहेत आणि त्या बाजूला सुद्धा हॉटेल आहे. हॉटेल साई पार्क इन. क्या बात आहे, मस्त लाईटिंग बिटिंग लावून ठेवली आहे. अजिबात वाटत नाही आहे की उन्हाळा सुरू आहे. आत्ताचं क्लायमेट असं आहे ना, असं वाटतं पावसाळ्यात निघालं कुठेतरी राईडला. थंडगार हवा आणि जो ओल्या मातीचा जो एक स्मेल असतो ना, सुगंध, हा खूप फ्रेश वाटते. उन्हाळ्यामध्ये असा फ्रेग्रन्स येणं म्हणजे ओ हो जन्नत आहे जन्नत. आता आपल्याला सर्व्हिस रोडला लागायचं आहे. इथे बोपेगावचं बोर्ड दिलेलं आहे. इथं हॉटेल माणिकबाग दिलेलं आहे. तर इथून आपण आलो आहे सर्व्हिस रोडला. सरळ पुढे जायचं आणि पुढच्या चौकातून आहे ना, पुलाकडून आपल्याला जायचं राईट साईडला वाई रोड. मे बी आता असं गावागावातून जावं लागणार आहे आपल्याला असं वाटतंय. ग्रामपंचायत बोपेगाव हार्दिक स्वागत. ओके, एकदा थांबून आहे ना चेक करू आपण एक्झॅक्ट बरोबर चाललो आहे का. अयो, एंट्री गेल्या नारळ बिरळ टाकलेत. त्या समोर जे चाललेत ना काकू दोन, त्याने सांगितलं की हा रस्ता खूप चांगला आहे. वा वा वा, कारण की मॅपमध्ये इथून पण दिसतंय आपल्याला पोंडे, खानापूर आणि दुसरा रस्ता आहे तो ओझरडेवरून आहे. तर आता आपण ह्या रोडने चाललेलो आहे. आता आपल्याला 21 किलोमीटर जायचं अजून. मस्त गावामधून चाललो आहे. माणसं तर काय काय वॉकिंगला निघाली सकाळी सकाळी. ओ हो धुके, बाप रे. तो क्लायमेट बघा कसला दिसतोय सही. थोडा उजेड असताना तर अजून छान वाटलं असतं. पण आपण जिकडे चाललोय तिकडे आपल्याला अंधारातच पोचायचं आहे. अरे रे, त्या गावात हा डॉगी बघा मध्येच रस्त्याच्या घाण करतोय. पीले गगन में चले. काय सकाळ सकाळ बघायला भेटतंय राव. चाचा, या सवेरे सवेरे क्या मेरे को यही देखने का है क्या? हो, इकडं मंदिर, इकडं मस्जिद. मस्त गुलाबी गुलाबी क्लायमेट झाल्या. आई शपथ सांगतो, कोणीच म्हणणार नाही की उन्हाळा सुरू आहे. एवढी प्रचंड थंडी आहे ना, बापरे.
अरे धुके पडलेत उन्हाळ्यामध्ये, म्हणजे काय चेष्टा आहे का? अभी मजा आएगा ना भिड़ो. आता गाव सोडून आपण मेन रोडला लागलेलो आहे. इथे येईपर्यंत आपल्याला रस्ता कुठेच खराब नाही लागलेला, एकदम मस्त रस्ता, एकदम टॉप. 4 व्हीलर घेऊन आलो तरी काय प्रॉब्लेम नाही टिल नाव. पण तिथे पोचल्यानंतर कळेल की आतमध्ये अजून रस्ता कसा आहे, का की डॅमपर्यंत जाईपर्यंत रस्ता कसा आहे मला माहीत नाही आहे. शांत वाटतंय आणि गावाला आल्यासारखं वाटतंय यार मला. असं क्लायमेट बघितलं ना मला गावची आठवण खूप येते. आता पुढे चौकात आलो आहे आपण, चौकातून लेफ्टला जायचे, राईट साईडला आपण परत पुण्याला जातो. आता आपण आलो आहे लेफ्ट साईडला. रस्ता खराब चालू झालेला आहे आणि हा रस्ता जर असाच असेल तर मग खूपच वेळ जाईल. आता आपल्याला राईट साईडला जायचं या बाजूला. आय लव शाहबाग. आय थिंक या गावाचं नाव शाहबाग आहे वाटतं. इकडे रस्ता थोडासा खराब आहे. छान बाईक वॉश केलेली सगळी घाण झाली. अरे तिथे एक मंदिर आहे छान कोणतं तरी. चांदो मामा अजून आपल्या सोबत आहेत. जब तक है जान. नाही दोमला. ते काकांना वाटलं मी रस्ता चुकलो आहे, मग ते म्हटले कुठे चाललेत. त्यांना म्हटलं धोम डॅमला चाललेलो आहे. आता रस्ता चांगला आहे इकडे, या बाजूला रस्ता मस्त आहे. अरे कावळ्या उड ना, चालतोयस काय? कावळा असा रस्ता चालत चालत क्रॉस केला कावळ्यांनी. ही जर्नी मी एन्जॉय करतो कारण की अल्टिमेट व्ह्यू आहे, खरंच खूप छान वाटते. सकाळी लवकर निघलो त्याचा फायदा खूप झाला. अशा टायमाला मी पोहोचलो ना, ते गावचं सौंदर्य मला बघायला भेटते, व्हिडिओमध्ये कॅप्चर करायला येते. आणि जो व्ह्यू आहे ना तो हा अल्टिमेट. मस्त धुके पडले, साईडनी पूर्ण शेती आहे. वाव. डॅमच्या जवळ आलो आता आपण. त्या बाजूला डॅम बघू शकता. आपल्याला बॅक वॉटरला जायचं आहे. हे रिसॉर्ट बघा ना, वाव कसलं मस्त आहेत बघा, छोटी छोटी घरं आहेत. आता आपल्याला जायचं राईट साईडला तिथे. हा सह्याद्री बोटिंग क्लबच्या तिथे आपल्याला जायचं आहे. आणि रस्ता आहे का? येस, इथे रस्ता आहे पण बंद आहे वाटतं. हे काय माहिती, जाऊन चेक करू आपण. हे ओपन नाही केलं का अजून? 7 वाजता ओपन होईल का? अरे यार, टायमात पोहोचलो आपण. A few moments later. आपलं नशीब एकदम परफेक्ट आहे. यांनी गेट ओपन केलं. वा 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 वा. हो 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 हो, जबरदस्त व्ह्यू आहे. अरे तिथे बदक सुद्धा आहेत. वा 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 बाई, खरंच म्हणतात हा जो व्ह्यू आहे ना, लडाखला फिलिंग आहे, लडाखची फिलिंग आहे. लडाख. अडीच वाजता उठून 3:30ला आपली जर्नी स्टार्ट झाली. ते 6:30 वाजता आपण टॉट पोचलो धोम डॅमला. तो या व्ह्यूसाठी.
असं पाणी वाहतं छान हवेमुळं. सही. त्या बाजूला बघा बोटिंगसुद्धा चालू झालेली आहे. भरपूर जण बोटिंग पण करतात. त्या बाजूला बोटिंगसाठी आहे स्टेशन. तर आजची जर्नी आपली होती 114 किलोमीटरची. हा डिस्टन्स माझ्या घरापासून दोम डॅमपर्यंतचा आहे. मस्त मजा आली रायडिंग करण्यासाठी. वाईच्या रोडला लागल्यावरती थोडंसं रस्ता खराब आहे. 1-2-3 किलोमीटरचा पॅच असेल खराब, पण तिथून पुढे रस्ता पूर्ण अल्टिमेट मस्त रस्ता आहे. गावागावातून आहे. इथे मी पोहोचलो 6:30 वाजता. तर 6:30 वाजता पोहोचल्यानंतर कळालं की इथे जो गेट आहे तो गेट बंद आहे. लगेच गेट ओपन केला तर डॅमपर्यंत येता आलं मला. आणि बाईक बघा, मी बाईक तर बघा इथे समोर लावली आणि बघा पाणी बघा आणि व्ह्यू बघा. तर उन्हाळ्यामध्ये जर येणार असाल ना तुम्ही तर पुण्यापासून अगदी जवळ आहे. आणि इथे आल्यानंतर असं खरंच वाटतं यार लडाखला आलो यार. खरंच म्हणजे फोटो आणि व्हिडिओ असे येत आहेत ना जबरदस्त. या लोकेशनचं नाव आहे धोम डॅम सह्याद्री बोटिंग क्लब. तर इकडे मस्त बोटिंगसुद्धा होते. आता खूप भूक लागली आहे तर आता मी भेळ आणली, ती भेळ खाऊन घेऊ. मस्त भेळ खाऊन झालेली पोटभर. आता थोडं रिलॅक्स करायचं आणि टेंट थोडं सावलीमध्ये कुठेतरी लावू जेणेकरून थोडंसं आराम करता येईल. रवी भाऊ शूट करतायत तर मी थोडं टेंटमध्ये बसलेलं आहे. टेंट बघा छान आहे आणि हवा पण येते ना तर असं गरम नाही होत. मस्त रिलॅक्स झालो. रवी भाऊ तर पाण्यामध्ये पोहले पण. कसं वाटतंय? खूप छान असतं, मस्त जबरदस्त. पोहतात नसतं तरी पोहून आलोय. येस. आणि आमचा फुल पठ्ठ्या एकदम खतरनाक पोहणार आहे. व्लॉग मला पूर्ण करायचा आहे. खूप भूक लागली, आता जेवण करू. आता जेवणाचं काय बेत काय माहिती. काय विचार आहे, काय प्लॅन आहे? पिठलं भाकरी का चांगल्या हॉटेलमध्ये जायचं? आपण चांगलं ठिकाण भेटलं पाहिजे. खूप भूक लागली, आता जाऊ आपण जेवण करायला. 1 hour later. मसाला पापड आलेला आहे. भूक लागली म्हणून आम्ही चतुर्थी प्युअर व्हेज हॉटेलमध्ये थांबलेलो आहे. तर आता बघू ती टेस्ट कशी आहे. आपण खाऊन घेऊ. आणि हॉटेल बघा कसं आहे. मसाला आहे ना कमी दिला त्याने बघा ना. मसाला पापड वाटतच नाही आहे. म्हटलं मसाला एक्स्ट्रा अजून द्या वाटीत आम्हाला. आम्ही टाकून खातो. हां बेस्ट. आलं. पनीरची भाजी, रोटी, मग दाल आणि मग राईस खायचं. मस्त पेटपूजा करायची आणि झोपून जायचं. क्या बात कर रहे हैं? गाडी ऑटोमॅटिक पोहोचेल आपली पुण्याला. मस्त पेटपूजा करून झालेली आहे. आता आपला पुढचा प्रवास सुरू होतोय म्हणजे आपल्या घरी. हा व्लॉग आता इथे संपवतोय मी. आय होप की आजचा व्लॉग तुम्हाला आवडलेला असेल. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि असेच व्लॉग माझ्यासोबत एन्जॉय करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.